तलवार संवाद साधते का किंवा शस्त्र संवाद साधतं का, तर 100% साधतं. ती तिचा इतिहास सांगत असते, तिची रचना सांगत असते. तर अलेक्झांडरनं भारतावरती हल्ला केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या भारतीय तलवारींपुढे आपल्या तलवारींचा टिकाव लागत नाही. त्यांच्या तलवारी तुटत होत्या. तर ज्यावेळी अलेक्झांडर माघारी फिरला त्यावेळी तो इथून लोखंड घेऊन गेलाय. तर वाघनखांचा वापर हा किल्ले सर करणे, मग ट्रेकिंग टूल म्हणूनही त्याचा वापर केला जात होता. आता उंबरखिंडीची एक लढाई कारतलब खानाच्या विरोधातली, तर त्यात महाराजांचं जे वर्णन येतं की महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसलेले, त्यांनी शिरस्त्राण घातलंय, चिलकत घातलं, त्याचबरोबर त्यांच्या कमरेला तलवार आहे, त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि एका हातामध्ये भाला आहे. तिथं आपल्याला पट्टा पाहायला मिळतोय का, तर पट्टा आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण पट्टा वापरायचा असेल तर आपल्याला जागा भरपूर लागते आसपास. आता हे जे बांदल सेना आपण ऐकतो, म्हणजे जे मावळातले बांदल आहे, तर ते बाणदल ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे, बांदल. तर कांचनबारीच्या लढाईमध्ये महाराजांचं जे वर्णन आहे की महाराज घोड्यावरती बसलेत आणि त्यांच्या दोन्ही हाती पट्टी आहेत. तर मुळात 65 किलोची तलवार असते का. छावा चित्रपट जर तुम्ही पाहिला तर छावाला शस्त्रांची सगळी माहिती मीच पुरवली होती. इतिहास काळातील एखादी तलवार तुम्हाला हातात धरावीशी सांगितली तर ती कोणाची तलवार असेल?